मित्रांनो नमस्कार. जय बाळूमामा. बाळूमांच्या नावानं चांग बरं, विठ्ठल देवाच्या नावानं चांग बरं, आलसनाप्पांच्या नावानं चांग बरं. मित्रांनो आज एक विशेष गोष्टीसाठी मी लाईव्ह आलो आहे. लाईव्ह शॉर्ट करतो मी आणि ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ते सांगायची आहे. मित्रांनो आजकाल आपण आपल्या आजूबाजूला फार काही अशा गोष्टी बघतो, त्या गोष्टी ऐकून किंवा बघून फार मनाला असं खिन्न वाटतं. कारण मित्रांनो भोंदूबाबांच्या नादाला बरेच जण लागलेले आहेत. भोंदूबाबांच्या नादाला जे कोण नारळ देत आहेत, जे कोण लोकांच्या समस्यांचा फायदा घेऊन जे कोण भोंदूगिरी करत आहेत, अशा लोकांच्या नादाला फार माणसं लागले आहेत. त्या माणसाला एवढंच चांगलं असं वाटतं. मित्रांनो ह्या भोंदूबाबांना आळा घालण्यापेक्षा मित्रांनो तुमच्या आणि माझ्याकडे चूक आहे की आपण तिथं जातो, आपण त्यांना मोठे होतो. तुम्ही जर स्वतः ठरवलात की ह्या भोंदूबाबांच्या नादाला लागायचं नाही, तर नक्की तुम्हाला त्या भोंदूबाबांचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो मामाने सुद्धा ब्रह्मांड नायक बाळूमाने सुद्धा भोंदूगिरीला फार मोठा विरोध केला. मामा म्हणायचे की तुझ्या अंगात देव आला आहे, तर देव कसा आला आहे सांग, देव तुझ्या असल्या घाण शरीरात कसं राहील आणि गेला तर तो कुणीकडनं जाईल, असं मामा म्हणत होते. या पुस्तकात सुद्धा आपण उल्लेख वाचतो. तरीसुद्धा मित्रांनो आपल्याला हे मामाने शिकवण दिलेली असताना, मामाने शिकवलेलं असताना आपण बऱ्याच अंशी भोंदूगिरीला चालना देत आहोत असं मला वाटतं आहे. कारण अक्कोळ, मेतके आणि आदमापूर ह्या आपल्या सगळ्या भागांमध्ये आणि इतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मंदिरं आहेत त्या ठिकाणी भोंदूगिरीचा फार मोठा उद्योग चालू आहे. म्हणजे त्या मंदिराच्या ठिकाणी म्हणत नाही मी, पण मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याचशा ठिकाणी भोंदूगिरीचा उद्योग चालला आहे. तो उद्योग आपण सगळ्यांनी म्हणून बंद पाडला पाहिजे, हाणून पाडला पाहिजे. आणि ह्या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर फार मोठी मोहीम आपण खोलणार आहोत. खरंच ही भोंदूगिरी पूर्णपणे मुळापासून संपायला पाहिजे. कारण मामांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. माझे हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता मित्रांनो. सुरुवातीला मी ज्यावेळेला हे व्हिडिओ करायचं ठरवलं की मी एका ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यावेळेला मामांचं एवढं प्रस्त नव्हतं. बाहेरच्या ठिकाणी लोकांना माहीत नव्हतं काय असं, जास्त कोणाला माहीत नव्हते. आणि त्यावेळेला एका ठिकाणी गेल्यानंतर मला मित्रांनो मामांच्याविषयी अशा लोकांचं एक धारणा ऐकायला मिळाली की मामा म्हणजे अंधश्रद्धा, अशी एक धारणा ऐकायला मिळाली. ही धारणा मला पुसायची होती म्हणून मी व्हिडिओ सुरू केला. म्हणजे मामांच्या विषयीची जी काय मामा म्हणजे अंधश्रद्धा ही एक धारणा लोकांची झाली होती, ती पुसायची होती म्हणून मी व्हिडिओ सुरू केले. मामांच्या सवंगड्यांना घेऊन त्यांचं कार्य काय आहे, खरं कार्य काय आहे हे लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो हे कार्यच महत्त्वाचं आहे की ह्या कार्यामुळं फार लोकांना चांगला मार्ग मिळाला. तसं तुम्ही चांगला मार्ग पकडा, भोंदूगिरीच्या नादाला लागू नका. आणि भोंदूगिरीचा समूळ नायनाट करणं फक्त तुमच्या हातात आहे, माझ्या हातात आहे. तुम्ही आणि मी मिळून भोंदूगिरीचा समूळ नाट करू शकतो. जय बाळूमांच्या नावानं चांग भलं, विठ्ठल